सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 4 ज्ञान संन्यास योग. श्री गणेशाय नमः. आजी श्रवणेंद्रिया पाहले, जे येणे गीता निधान देखिले. आता स्वप्नची हे तुकले, साचा सरिसे. आधीची विवेकाची गोठी, वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी. आणि भक्त राजू किरीटी, परिसत असे. जैसा पंचमालापू सुगंधो, की परिमळू आणि सुस्वादू. तैसा भला जाहला विनोदू, कथेचा इये. कैसी आगळिक दैवाची, जे गंगा जोडली अमृताची. हो का जपतपे श्रोतयांची, फळा आली. आता इंद्रिय जात आघवे, तिही श्रवणाचे घर रिघावे. मग संवाद सुख भोगावे, गीताख्य हे. श्रोते हो, माझे सद्गुरू श्री निवृत्तीनाथांनी मला गीतेवर भाष्य करण्याची आज्ञा केली आणि गेले काही दिवस मी गीतेवर केवळ सद्गुरू कृपेने तुम्हा सर्वांशी संवाद साधत बोलतो आहे. काल आपले 3 अध्याय पूर्ण झाले. आज 4थ्या अध्यायाला प्रारंभ होईल. तुम्हा सर्वांच्या आता लक्षात आले असेल की गीतारूपी अमूल्य ठेवा आपल्या हाती अचानकपणे गवसला. त्यामुळे श्रवणेंद्रियांना खूप आनंद झाला. श्रवणेंद्रियांना सुकाळच लाभला. गाढ झोपेत दिसलेले मधुर आणि हवेहवेसे वाटणारे गोड स्वप्न सत्यात प्रकट व्हावे, तसे काहीसे झाले आहे. मुळातच गीता म्हणजे आत्मानात्म विवेकाचा विषय, जणू सुविचारांची अक्षय खाण. प्रतिपादन करणारा कोण, तर साक्षात भगवान श्रीकृष्ण. आणि या भगवंत मुखातून अमृतासारख्या प्रकट झालेल्या गीतेचा श्रोता कोण, तर भक्तराज अर्जुन. श्रेष्ठ गायकाने मैफलीत पंचम स्वर लावावा. श्रोते रममाण झालेले असावेत आणि त्यांच्या लक्षात यावे की या पंचम स्वराला मोगरी सुगंध लगटलेला आहे. किंवा असे म्हणा ना की वातावरणात सुगंध दरवळलेला असावा आणि त्या सुगंधाला अचानक रुची लाभावी. त्याप्रमाणे ही गीतारूपी कथा बहारदार रंगलेली आहे. तुमचे भाग्य थोर आहे. अमृतवाहिनी गंगाच आपल्या पुढे प्रकट व्हावी, तसा हा भारलेला क्षण आहे. श्रोते हो, तुमच्या तपश्चर्येला फळे लगटलेली आहेत, असे मला आता वाटू लागले आहे. उरलेल्या 4ही ज्ञानेंद्रियांनी श्रवणेंद्रियांच्या घरी पाहुणे म्हणून यावे आणि या गीता संवादाचा भगवंत आनंद लुटावा. हा अतिसो अतिप्रसंगे, सांडोनी कथाची ते सांगे. जे श्रीकृष्णार्जुन दोघे बोलत होते, ते वेळी संजयो राया ते म्हणे. अर्जुन अधिष्ठिला दैवगुणे, जे अतिप्रीती नारायणे बोलिजतु असे. जेन संगेची पितया वसुदेवासी, जेन संगेची माते देवकीसी. जेन संगेची बंधू बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत. देवी लक्ष्मी येवढी जवळिक, तेही न देखे या प्रेमाचे सुख. आजी कृष्णसेहाचे बिक, या त्यांची आथी. सनकादिकांची या आशा, वाढिनल्या होतिया कीर बहुवसा. परी त्याही येणे माने यशा, येती चिना. एखाद्या विषयावर बोलताना जसे विषयांतर होते, तसेच काहीसे या पहिल्या 5 ओव्यात झाले. ज्ञानदेवांच्या लक्षात येते की हे विषयांतर इथे अप्रासंगिक आहे. ते परत श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादाकडे येतात. ते म्हणतात की श्रोते हो, संजय धृतराष्ट्राला म्हणाला की राजन, वाटते की भाग्यच जणू अर्जुनाच्या भक्तिहृदयात वास्तव्य करून आहे. अरे राजन, तू बघ, परमात्मा श्रीकृष्ण साकार रूपात अत्यंत प्रेमाने
अर्जुनाबरोबर बोलतो आहे. त्याच्या प्रत्येक शंकेचे समाधान करतो आहे. प्रत्यक्ष पिता वसुदेव, माता देवकी आणि बंधू बलराम यांना जे भक्ती रहस्य भगवंताने कधी सांगितले नाही, ते रहस्य भक्तश्रेष्ठ अर्जुनापुढे त्याने प्रगट करायला आता सुरुवात केली. भगवंताच्या अतिशय निकट कोण? तर देवी लक्ष्मी. तिलाही या प्रेमसुखाचा कधी लाभ झाला नाही. या विश्वात हे भाग्य फक्त भक्तश्रेष्ठ अर्जुनालाच लाभले. सनकादी अनेक तपस्व्यांनी तपश्चर्या केल्या. भगवंत दर्शनाचे सुख लाभावे म्हणून त्यांच्या आशा उंचावल्या होत्या, परंतु त्यांना देखील यश लाभले नाही. या जगदीश्वराचे प्रेम एथ दिसतसे निरुपम, कैसे पार्थे येणे सर्वोत्तम, पुण्य केले हो का जयाचिया प्रीती, अमूर्त हा आला व्यक्ती, मज एकवंकी याची स्थिती, आवडतू असे. एरहवी हा योगिया नाडळे, वेदार्थासी ना कळे, जेथ ध्यानाचे ही डोळे, पावतीना. ते हा निजस्वरूप अनादि निष्कंप, परी कवणे माने सकृप, जाहला आहे. हा त्रैलोक्यपटाची घडी, आकाराची पैलथडी, कैसा याची ये आवडी, आवरला असे. भक्तश्रेष्ठ अर्जुनाने केवढे सर्वोत्कृष्ट पुण्य केले तेच कळत नाही. भगवंताचे अर्जुनावर एवढे विलक्षण प्रेम आहे की असे अजोड प्रेम इतरत्र कुठे आढळणार नाही. भगवंताचे अर्जुनावर एवढे अलोट प्रेम आहे की हा निर्गुण निराकार परमात्मा केवळ अर्जुनासाठी श्रीकृष्णाच्या ईश्वरी रूपात साकार झाला. अर्जुनाची भगवंत भक्ती माझ्या मनी म्हणूनच दाटून आली आहे. वास्तविक योगी पुरुषांना एवढी तपश्चर्या करूनही भगवंत अस्तित्व कधी सापडत नाही. वेदार्थांना याचे स्वरूप कळत नाही. ध्यानाची दृष्टी भगवंतापर्यंत कधी पोहोचतच नाही. ते हे निजस्वरूप जे अनादी आणि अनंत आहे, ते भगवंत स्वरूप अर्जुनावर मात्र प्रेमाचा वर्षाव करते आहे. त्रैलोक्यरूपी महावस्त्राची घडी, आकाराचे जणू पैलतीर, परंतु अर्जुनावरील प्रेमाने तो लहान झाला आणि मानवी रूप घेऊन भक्तश्रेष्ठ अर्जुनापुढे साकार झाला. मग देव म्हणे पंडुसुता, हाची योग आम्ही विवस्वता, कथिला परी ते वार्ता बहुता दिवसांची. मग तेणे विवस्वते रवी, हे योग स्थिती आघवी, निरूपिली बरवी मनुप्रती. मनुने आपण अनुष्ठिली, मग ईश्वाकुवा उपदेशिली, ऐसी परंपरा विस्तारिली, आद्य हे गा. भगवान श्रीकृष्ण भक्तश्रेष्ठ अर्जुनाला म्हणाले, पार्था, तुला जो मी कर्मयोग समजावून सांगितला तो फार प्राचीन काळी म्हणजे हजारो वर्षांपूर्वी विवस्वताला म्हणजे सूर्याला सांगितला. मग सूर्याने हा संपूर्ण कर्मयोग मनुला उत्तमपणे समजावून सांगितला. मनुने या योग मार्गाचे निस्वार्थ बुद्धीने प्रत्यक्षात आचरण करून ईश्वाकुला तो उत्तम प्रकारे शिकवला. ही परंपरा अशी विस्तारली. मग आणिकही या योगाते राजर्षी जाहले जाणते, परितेथोनी आता सांप्रते नेणिजे कोणी. जे प्राणिया कामी भरू, देहाची वरी आदरू, म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. अभांटलिया आस्था बुद्धी, विषय सुखची परमावधी, जीव तैसा उपाधी, आवडे लोका. ही कर्मयोगाची परंपरा ईश्वाकूनंतरही काही काळ काही निष्काम कर्मयोगी राजांनी प्रत्यक्षात आचरणात आणली. त्यालाही बराच कालावधी लोटला. सध्या
ही योग परंपरा पूर्णपणे खंडित झाली आहे. याचे कारण असे की सर्व प्राणी मात्र आता विषय सुखाला प्राधान्य देऊन जगू लागले आहेत. या प्राणीमात्रांना शारीर सुखाची जबरदस्त ओढ लागली आहे. त्यांना एवढी प्रचंड मोहिनी पडली आहे की आत्मबोधाच्या मार्गाने ते जायला तयारच नाहीत. आत्मबोधाची प्रक्रिया पूर्ण थांबली आहे. विषय सुख हीच आयुष्य जगण्याची त्यांची परमसीमा, प्रपंचातच गोडी हेच त्यांचे ध्येय. एरहवी तरी खवणे यांचा गावी, पाटा उवे काय करावी, सांगे जात्यंधारवी काय आथी. का बहिऱ्यांचा आस्थानी, कवण गीता ते मानी, की कोल्हे या चांदणी आवडी उपजे. पै चंद्रोदया आरवते, जयांचे डोळे फुटती असे, ते कावळे केवी चंद्राते ओळखती. तैसे वैराग्याची शिवन देखती, जे विवेकाची भाषा नेणती, ते मूर्ख केवी पावती मज ईश्वराते. कैसा नेणो मोहो वाढिनला, तेणे बहुतेक काळ व्यर्थ गेला, म्हणून योग हा लोपला लोकी ये. दिगंबर साधूंच्या गावामध्ये रेशमी वस्त्रांचा काय उपयोग? किंवा जो जन्मांध आहे त्याला सूर्य उगवला काय किंवा मावळला काय, दोन्ही सारखेच. जिथे बहिरे जमा झाले आहेत तिथे अभिजात स्वरांना काय मान? किंवा कोल्ह्यांना चांदण्याविषयी काय रुची निर्माण होणार? ज्यांचा डोळा चंद्रोदयापूर्वीच आंधळा होतो तो कावळा चंद्राला कसा काय ओळखणार? त्याप्रमाणे ज्यांना वैराग्य म्हणजे काय किंवा ज्यांनी वैराग्याची सीमा प्रत्यक्षात कधी अनुभवलेली नाही, ज्यांना विवेकाची भाषा ठाऊक नाही, त्यांना परमेश्वरी अस्तित्व काय कळणार? लोकांच्या मनातला मोहाचा पसारा कसा वाढला न कळे. खूप काळ गेला, त्यामुळे निष्काम कर्मयोगाची भाषा आणि जगणे ते विसरून गेले आहेत. तोची हा आजी आता, तुझ प्रती कुंती सुता, सांगितला आम्ही तत्वता, भ्रांतीन करी. हे जीवींचे निज गुज, परी केवी राखो तुझ, जे पढियेसी तू मज म्हणून या. तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रियेची काळा धनुर्धरा. तू अनुसंगाचा ठावो, आता तुझ काय वंचू जाऊ, जरी संग्रामारूढ आहो जाहलो आम्ही. तरी नावेक हे सहावे, गजाबज्जही न धरावे, परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी. कुंतीपुत्रा, तोच हा कर्मयोग आज मी तुला मोठ्या प्रेमाने सांगितला. तू गोंधळून जाऊ नकोस की मनात कसलीही शंका ठेवू नकोस. हे अंतर्यामीचे अप्रतिम रहस्य तुला आज सांगितले. तू मला इतका प्रिय आहेस की तुझ्यापासून काही लपवता येत नाही की राखून ठेवता येत नाही. धनुर्धरा, तू प्रेमाची मानवी रूपातली प्रकट मूर्ती आहेस. परमभक्तीचा जणू तू जिव्हाळा आहेस. सख्य भक्तीची पूर्ण रूपातली जीवन कळा आहेस. पार्था, तू म्हणजे भक्त आणि भगवंत या दोघांच्या अजोड नातेसंबंधाचे सर्वांसाठी जणू उत्तरच आहेस. इतर सर्वांसाठी तू भक्तिस्थान झाला आहेस. तुझ्यापासून मी काय लपवून ठेवणार? या युद्धप्रसंगी आपण सिद्ध झालो आहोत. हे क्षणभर बाजूला ठेवून या युद्धभूमीवर तुझ्या मनातला नातेसंबंधांचा गोंगाट बाजूला सारून तुझी शंका मला त्वरित दूर करायला हवी. तुझ्या मनातला हा गोंधळ प्रथम मला सावरायला हवा. तव अर्जुन म्हणे श्रीहरी, माय आपुले याचा स्नेहो करी, एथ विस्मयो काय अवधारी कृपानिधी. तू संसार श्रांतांची सावली,
अनाथा जीवांची माऊली, आमुते कीर प्रसवली तुझीच कृपा. देवा पांगुळ एकादे वीजे, तरी जन्मौनी जोजारू साहिजे. हे बोलो काय तुझे तुझची पुढा. आता पुसेन जे मी काही, तेथ निके चित्त देई. देवीची देवे कोपावे ना काही, बोला ऐका. भक्तश्रेष्ठ अर्जुन भगवान श्रीकृष्णाला आपले दोन्ही हात भक्तिपूर्वक जोडत म्हणाला, भगवंता, हे कृपानिधे, एक लक्षात घे की आई आपल्या लेकरावर मनपूर्वक प्रेम करते, यात नवलते कसले. या प्रपंचरूपी भवसागरात गटांगळ्या खाणाऱ्या शिणल्या भागल्या जीवांची तू तर घनदाट सावली आहेस. अनाथ पोरक्या जीवांची तू तर माऊली आहेस. तुझी आम्हाला अखंड कृपा लाभल्यामुळे ती आमची जणू जन्मदात्री आई झाली. देवा, एखाद्या दुर्दैवी मातेने पांगळ्या लेकराला जन्म द्यावा आणि आयुष्यभर त्याची कष्टकारी दुखणी खुपणी सहन करावी, तसे तुझे आमच्यासारख्या अपंग भक्तांसंबंधी झाले आहे. तेव्हा आमचे प्राणप्रिय माऊली, मी जे काही विचारीन ते तू लक्षपूर्वक ऐक. मी अज्ञाने पांगळे लेकरू आहे हे गृहीत धरून माझ्या प्रश्नांना तू कंटाळू नकोस किंवा माझ्यावर तू रागावू नकोस. तरी मागील जे वार्ता तुवा सांगितली होती अनंता, ते नावेक मज चित्ता मानेची ना. जे तो विवस्वतू म्हणजे काही, ऐसे हे वडिला ठाऊवे नाही. तरी तुवाची केवी पाही उपदेशिला. तो तरी ऐकिजे बहुता काळांचा, आणि तू तव कृष्ण सांपेचा. म्हणून गा ये मातुचा विसंवादू. देवींची देवा चरित्र तुझे, आपण काही काय जाणिजे. हे लटके केवी म्हणजे एकी हेळा. परी हेची मातू आघवी, मी परी येसे तैशी सांगावी. जे तुवाची तयारवी केवी उपदेशु केला. हे अनंता, तू जो मला मागील वृत्तांत सांगितलास, पूर्वीच्या होऊन गेलेल्या गोष्टी सांगितल्यास, त्या मला अजिबात पटल्या नाहीत. कारण तो जो विवस्वान आहे तो केवळ मलाच नव्हे तर आमच्या वाडवडिलांना देखील ठाऊक आहे. मग तू त्या सूर्याला उपदेश कधी केलास? तो जो विवस्वान सांगितलास तो तर प्राचीन काळचा, आणि हे श्रीकृष्णा, तू तर अक्षरशः काल परवाचा. तू आज आमच्यात प्रत्यक्ष वावरतो आहेस, म्हणून मला तुझ्या एकूणच बोलण्यात फार विसंगती वाटते. तुझे हे लीला चरित्र माझ्या आवाक्याच्या बाहेरचे आहे. या संदर्भात मला काहीही कळत नाही, आणि तू प्रत्यक्ष परमेश्वर. तुझे बोलणे सांगणे एकदम खोटे तरी कसे म्हणावे? तेव्हा ही जी तुझी अतर्क्य कथा आहे ती मला आकळेल अशा प्रकारे जरा समजावून सांग. तू सूर्याला उपदेश केव्हा आणि कसा केलास ते मला आता ऐकायचे आहे. तव कृष्ण म्हणे पंडुसुता, तो विवस्वतु जय होता. तै आम्ही नसो ऐसी चित्ता, भ्रांती जरी तुझ. तरी तू गा हे नेणसी, पै जन्मे आम्हा तुम्हासी. बहुते गेली परीतिये न स्मरसी, आपुली तू. मी जेणे जेणे अवसरे, जे जे होऊन अवतरे. ते समस्तही स्मरे धनुर्धरा. भक्तश्रेष्ठ अर्जुनाच्या शंकेचे निरसन करताना भगवान श्रीकृष्ण म्हणाले, पार्था, जेव्हा विवस्वान होता तेव्हा आपण दोघेही नव्हतो अशी कल्पना तुझ्या मनात डोकावली आहे. त्यासंबंधी तुला आता सांगतो. तुला ठाऊकही नाही, माझे आणि तुझे आजपर्यंत अनेक जन्म होऊन गेले.
तुला तुझे पूर्वजन्म स्मरत नाहीत, परंतु या पृथ्वीवर मी अवतार स्वरूपात जे जे रूप धारण केले त्या सर्वांचे मला उत्तम स्मरण आहे. माझे सर्वच्या सर्व अवतार मला आठवतात. म्हणून हे आघवे मागील मज आठवे, मी अजुही परिसंभवे प्रकृती योगे. माझे अव्ययत्व तरी न नसे, परी होणे जाणे एक दिसे. ते प्रतिबिंबे मायावशे, माझांची ठाई. माझी स्वतंत्रता तरी न मोडे, परी कर्माधीनु ऐसा आवडे. तेही भ्रांतिबुद्धी तरी घडे, एरवी नाही. की एकच दिसे दुसरे, ते दर्पणाचे आधारे. एरवी काय वस्तू विचारे, दुजे आहे. तैसा अमूर्तची मी किरीटी, परी प्रकृती जय अधिष्ठी. तै साकारपणे नटे नटी, कार्या लागी. मला मागचे सर्व जन्म लख आठवतात. मी वास्तविक जन्मरहित अजन्मा, परंतु प्रकृतीच्या आश्रयाने अवतारी रूप धारण करीत असतो. जरी अवतार धारण केला तरी माझे मूळचे अव्यक्तपण कधी नष्ट होत नाही की मोडून पडत नाही. या लोकी माझे प्रकट होणे हे काही काळानंतर विराम पावणे हे सारे भासमान आहे. केवळ मायेच्या आधारे स्वस्वरूपाच्या अव्यक्त ठिकाणी केवळ प्रतिबिंबित होतो इतकेच. माझे निर्गुण निराकार स्वतंत्र अस्तित्व त्यामुळे कधी भंग पावत नाही. परंतु रूप धारण केल्यावर मात्र मी कर्माधीन आहे असा जो भास होतो तो केवळ बुद्धीवर पडळ आल्यामुळे. एरवी ज्ञानी लोकांना माझे अव्यक्त रूप ठाऊकच असते. आरसा समोर असला की मूळ रूप त्या आरशात प्रतिबिंबित होते. ती वस्तू दुसरी भासते, परंतु मूळ वस्तूचा विचार केल्यावर लक्षात येते समोर आहे ते प्रतिबिंब आहे. पार्था, मी निराकार अमूर्त केवळ प्रकृतीच्या आश्रयाने विशिष्ट कार्यासाठी सगुण रूप धारण करतो. हे केवळ नटलेले नाटक आहे एवढे तू ध्यानात घे. जे धर्मजात आघवे, युगायुगी म्या रक्षावे. ऐसा ओघु हा स्वभावे, आद्यु असे. म्हणून अजत्व परते ठेवी, मी अव्यक्तपणही नाठवी. जे वेळी धर्माते अभिभवी, अधर्मु हा. वेदांना अभिप्रेत असलेला आणि सर्वांगाने परिपूर्ण असलेला हा जो मानवी धर्म आहे त्याचे प्रत्येक युगात रक्षण करावे हा अगदी प्रारंभापासून चालत आलेला देवसंकल्प आहे. म्हणून जेव्हा जेव्हा समाजात अधर्म बळावू लागतो, मी आखून दिलेल्या धर्मावर मात करू लागतो, त्यावेळी मी माझे अजत्व बाजूला ठेवून माझे अव्यक्तपण माझ्या मनी उद्भवू न देता रूप धारण करून प्रकट होतो. ते वेळी आपुल्याचे कैवारे, मी साकार होऊन अवतरे. मग अज्ञानाचे अंधारे गिळून घाली. अधर्माची अवधी तोडी, दोषांची लिहिली फाडी. सज्जनांकरवी गुढी, सुखाची उभवी. दैत्यांची कुळे नाशी, साधूंचा मान गिवशी. धर्मासी नीतीशी शेज भरी. मी अविवेकाची काजळी, फेडुनी विवेक दीप उजळी. तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. स्वसुखे विश्व कोंदे, धर्मची जगी नांदे. भक्ता निघती दोंदे, सात्विकाची. तै पापाचा अचळू फिटे, पुण्याची पहाट फुटे. जय मूर्ती माझी प्रगटे, पंडुकुमरा. ऐसे या काजा लागी, अवतरे मी युगी युगी. परी हेची ओळखे जो जगी, तो विवेकिया. जेव्हा अधर्म वाढतो तेव्हा माझ्या सर्व भक्तांच्या कैवारासाठी
माझे अजत्व बाजूला सारून मी स्वतः मूर्त रूप धारण करून अवतीर्ण होतो आणि समाजात पसरलेला अज्ञानाचा अंधकार अक्षरशः गिळून टाकतो. माजलेल्या अधर्माची तटबंदी पाडून टाकतो. पातकी स्वभावाच्या दुष्ट दुर्जनांची अधिकारपत्रे फाडून टाकतो आणि संत सज्जनांच्या हाताने सुखाची विजयी गुढी उभारतो. दैत्यकुळांचे निर्दालन करतो. संत सज्जनांचा सन्मान त्यांना पुन्हा मिळवून देतो. धर्माने जगणाऱ्या सर्व समाजाची पुन्हा स्थापना करतो आणि धर्माची स्थापना करताना नीतीशी धर्म जोडून देतो. मानवी मनातल्या अविवेकाची काजळी स्वच्छ करून मनातला अविचारांचा अंधार प्रथम नष्ट करतो आणि विवेकाचा शांत नंदादीप पुन्हा उजळवून टाकतो. त्या क्षणी योगी पुरुषांची शाश्वत दिवाळी आनंदाची पहाट सहजपणे उमलून येते. हे विश्व आत्मसुखाने तुडुंब भरते. विश्वात धर्माचे राज्य स्थापन होऊन सुखाने नांदू लागते. माझ्या सर्व भक्तांच्या ठाई सात्विक वृत्तीचा सुकाळ होतो. पार्था, मी जेव्हा अवतार धारण करतो, माझी सगुण साकार मूर्ती प्रकट होते, तेव्हा पातकांचे डोंगर जमीनदोस्त होतात. सर्वत्र पुण्याईची पूर्व दिशा उजळून निघते. ह्या पवित्र कार्यासाठी मी प्रत्येक युगात जन्म घेत राहतो. हे माझे स्वरूप जो जाणतो त्याला विवेकी सत्पुरुष म्हणतात. माझे अजत्वे जन्मणे, अक्रियताची कर्म करणे, हे अविकार जो जाणे तो परममुक्त. तो चालिला संगेन चळे, देहींचा देहा ना कळे, मग पंचत्वी तव मिळे माझाची रूपी. वास्तविक मला जन्म नाही, तरीही मी देह धारण करतो. मी क्रियाशून्य, परंतु माझ्या अवतार स्वरूपात मी कार्य करतो. हे माझे अलिप्तपण जो जाणतो तो श्रेष्ठ, तो खरे तर परममुक्त म्हणून समजावा. असा हा परममुक्त श्रेष्ठ पुरुष प्रपंचात वावरत असला आणि विषयसंगामुळे चाळवला गेला तरी तो विकार पावत नाही. तो मूलतः अविचलच असतो. त्याने देह धारण केलेला असला तरी तो देहासक्त नसतो. देहभावाला तो चुकूनही वश होत नाही. असा पुरुष देहत्यागानंतर माझ्यामध्ये विलीन होतो. माझे अजत्वे जन्मणे, अक्रियताची कर्म करणे, हे अविकार जो जाणे तो परममुक्त. तो चालिले संगेन चळे, देहींचा देहा ना कळे, मग पंचत्वी तव मिळे माझांची रूपी. वास्तविक मला जन्म नाही, तरीही मी देह धारण करतो. वास्तविक मी क्रियाशून्य, परंतु माझ्या अवतार स्वरूपात मी कार्य करतो. हे माझे अलिप्तपण जो जाणतो तो श्रेष्ठ पुरुष, तो खरे तर परममुक्त म्हणून समजावा. असा हा परममुक्त श्रेष्ठ पुरुष प्रपंचात वावरत असला आणि विषयसंगामुळे चाळवला गेला तरी तो विकार पावत नाही. तो मूलतः अविचलच असतो. त्याने देह धारण केला असला तरी तो देहासक्त नसतो. देहभावाला तो चुकूनही वश होत नाही. असा पुरुष देहत्यागानंतर माझ्यामध्ये विलीन होतो, मद्रूप होऊन जातो. एरहवी परापरन सोचिती, जे कामना शून्य होती, वाटा के वेळी न वचती क्रोधाचिया. जे सदा मियांची आथिले, माझी या सेवा जियाले, का आत्मबोधे तोषले वीतरागजे. जे तपो तेजात या राशी, का एका यतन ज्ञानासी, जे पवित्रता तीर्थांसी तीर्थरूप. ते मद्भावा सहजे आले,
मी तेच ते होऊन ठेले, जे मज तया उरले पदर नाही. सांगे पितळेची गंधी काळिक, जय फिटली होय निशेख, तै सुवर्णकाई आणिक जोडू जाईजे. तैसे यमनियमी कडसले, जे तपोज्ञाने चोखाळले, मी तेच ते जाहले, एथ संशयो कायसा. मानवी आयुष्यातले जे ऐहिक उपभोग असतात ते मिळाले काय किंवा न मिळाले काय, हे पुरुष कधी त्यांची खंत करीत नाहीत. पारलौकिक कल्याण लाभले नाही म्हणून कधी उदास होत नाहीत. ते विषय वासनेपासून पूर्णपणे मुक्त असतात. क्रोधाच्या मार्गावर हे पुरुष चुकूनसुद्धा आपले पाऊल उमटवत नाहीत. जे सदैव माझ्याच चिंतनात दंग राहून माझी सेवा करतात ते आत्मज्ञानाने परिपूर्ण झालेले असतात, तृप्त झालेले असतात. जे तपस्या तेजाने झळाळत असतात ते ज्ञानाचे एकमेव वसतिस्थान असतात. ज्यांच्या वास्तव्याने तीर्थांना पावित्र्य लाभते असे हे पुरुष सहजपणे माझ्या स्वरूपात विलीन झालेले असतात, इतके की ते मीच होऊन जातात. त्यांच्यात आणि माझ्यात द्वैतच शिल्लक राहत नाही. पितळेचा गंज संपूर्णतया कायमचा नष्ट झाला असे घडले तर सोने मिळवण्यासाठी कशाला धडपड करायची. तसे यमनियमांनी तावून सुलाखून निघाल्यावर तपश्चर्येच्या बळावर ज्ञान प्राप्त झाले की ते पुरुष मलाच येऊन मिळतात, याविषयी तू मनी शंका बाळगू नकोस. एरहवी तरी पाही, जे जैसे माझ्या ठाई, भजती तया मीही तैसाची भजे. देखे मनुष्य जात सकळ, हे स्वभावता भजनशील, जाहले असे केवळ माझा ठाई. परिज्ञाने वीण नाशिले, जे बुद्धिभेदासी आले, तेणेची या कल्पिले अनेकत्व. म्हणूनी अभेदी भेदू देखती, यया अनाम्या नामे ठेविती, देवी देवो म्हणती अचर्चाते. जे सर्वत्र सदा सम, तेथ विभाग अधमोत्तम, मतिवशे संभ्रम विवंचिती. जे माझ्याविषयी जशी श्रद्धा मनात बाळगतात आणि उपासना करतात त्यांच्याशी मीही तसाच भक्तिव्यवहार करतो. तुला आणखी एक सांगतो, सर्व मानवी समूह हा स्वभावतःच माझी पूजा करतो, उपासना करतो, माझ्या भजनात रममाण होतो. परंतु होते काय, केवळ ज्ञानाच्या अभावामुळे माझे निर्गुणत्व त्यांच्या लक्षात येत नाही आणि माझ्याविषयी ते अनेकत्वाने बोलू लागतात. तशी कल्पना करून नाना वाटांनी भजायला लागतात. वास्तविक मी अभेद, अखंड, परंतु बुद्धिभ्रंश झाल्यामुळे ते भेद कल्पितात आणि मूलतः मी अनाम, परंतु मला निरनिराळी नावे ठेवतात. मला देव म्हणतात, देवी म्हणतात. केवळ बुद्धिभ्रम झाल्यामुळे सर्वत्र सारखा असलेला मी त्याची श्रेष्ठ आणि कनिष्ठ अशी विभागणी करतात. मग नाना हेतु प्रकारे यथोचिते उपचारे, मानिली देवतांतरे उपासिती. तेथ जे जे अपेक्षित, ते तैसेची पावती समस्त, परी ते कर्मफळ निश्चित ओळखतो. वाचूनी देते घेते आणिक, निभ्रांत नाही सम्यक, एथ कर्मचे फळ सूचक मनुष्य लोकी. जैसे क्षेत्री जे पेरिजे, ते वाचूनी आनन निपजे, का पाहिजे तेची देखिजे दर्पणाधारे. ना तरी कडे या तळवटी, जैसा आपुलाची बोलू किरीटी,
पडिसादु होऊन उठी निमित्त योगे. तैसा समजता या भजना, मी साक्षीभूत पै अर्जुना. येथ प्रतिफळे भावना आपुलाली. पार्था, भक्तश्रेष्ठ मनात नाना प्रकारचे हेतू ठेवून आपणच निर्माण केलेल्या म्हणजेच कल्पिलेल्या मानवी आकार धारण केलेल्या विविध देवदेवतांची उपासना करतात. उपासना करताना मनी जे जे काही अपेक्षित फळ असते ते त्यांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे मिळते. हे त्यांच्या कर्माचे फळ असते हे तू जाणण्याचा प्रयत्न कर. परंतु ह्या मृत्यूलोकात कर्मफळ हे केलेल्या कर्मामुळेच मिळते. इथे वेगळे देणारा कोणी नसतो. आपण जे बी शेतात पेरतो तेच पाण्याचा संपर्क लाभल्यामुळे तरारून उठते. त्या वाचून दुसरे काहीही उगवत नाही. किंवा आपण जेव्हा हातात आरसा घेतो तेव्हा जे पाहायला जावे तेच आणि तेवढेच दिसते. कड्यापाशी उभे राहून आपण जो शब्द उच्चारतो तोच प्रतिध्वनी होऊन प्रकट होतो. त्याप्रमाणे या सर्व उपासनांना मी केवळ साक्षीभूत राहतो. फळ ही ज्याची त्याची शेवटी भावनाच असते. आता याची परी जाण, चारही आहे ती हे वर्ण. सृजिले म्या गुण कर्म विभागे. जे प्रकृतीचे नि आधारे, गुणाचे नि व्याभिचारे. कर्मे तदनुसारे विवंचिली. एथ एकची हे धनुष्य पाणी, परी जाहलेगा चहूवर्णी. ऐसी गुणकर्मी कडसणी केली सहजे. म्हणून आईके पार्था, हे वर्णभेद संस्था. मी करता नव्हे सर्वथा याची लागी. पार्था, तू प्रथम हे लक्षात घे, चतुर्वर्णांचे गुणकर्म विभागानुसार मी नियोजन केले. हे जन्माप्रमाणे निर्माण झालेले नसून कर्माप्रमाणे निर्माण झाले आहेत. माणसाचे मूळ स्वभाव अंगी असलेले गुण हे मी प्रथम ध्यानात घेतले आणि कर्माच्या आधारे या वर्णव्यवस्थेचे मी नियोजन केले. वास्तविक हा मनुष्य समूह एक आहे. केवळ प्रत्येकाचे गुणकर्म लक्षात घेऊन मी 4 विभाग पाडले इतकेच. म्हणून तुला सांगतो पार्था, जरी ही वर्णव्यवस्था मी निर्माण केली तरी त्या वर्णव्यवस्थेचा निर्माता मी नाही. हे मजचिस्तव जाहले, परी म्या नाही केले. ऐसे जेणे जाणितले तो सुटला गा. हे जे वर्णविभाग झाले, 4 वर्णांची कर्मानुसार विभागणी झाली, हे जरी माझ्यामुळे घडले तरी मी ते केलेले नाहीत हे ज्याने निस्संदेहपणे जाणले तो कर्मबंधनातून सुटला हे ध्यानात घे. मागील मुमुक्षु जे होते, तिही ऐशिया जाणो निमाते. कर्मे केली समजते धनुर्धरा. परिते बीजे जैसी दग्धली, नुगवतीची पेरिली. तैशी कर्मेची परितया जाहली, मोक्ष हेतू. एथ आणिकही एक अर्जुना, हे कर्मा कर्म विवंचना. आपुलिये चाडे सज्ञाना, योग्य नोहे. पूर्वी जे जनकादी मुमुक्षु राजे होऊन गेले त्यांनी माझ्या अवतारी स्वरूपाला पूर्णपणे जाणून माझी चातुर्वर्ण व्यवस्था ही कर्माधिष्ठित आहे हे लक्षात घेऊन, मी करता असूनही माझे या कर्मातले न गुंतणे जाणून घेऊन, या सर्व मुमुक्षुनी आपली विहित कर्मे मला स्मरून केली. जसे भाजलेले बी जमिनीत पेरले आणि त्याला जरी पाण्याचा संपर्क आला तरी त्याला जसा अंकुर फुटत नाही, त्याप्रमाणे त्या मुमुक्षुनी केलेली सर्व प्रकारची विहित निष्काम कर्मे त्यांना मोक्षाप्रत घेऊन गेली. अर्जुना, कर्माचा हा जो विचार तुला सांगितला तो ज्ञानी पुरुषांना सुद्धा बुद्धीच्या बळावर ध्यानात येत नाही. सर्व विहित कर्मे
आणि अकर्मे यांच्या फलाशेत न गुंतता करायची असतात. ज्ञानाच्या बळावर त्याचे विश्लेषण करायचे नसते, हे ध्यानात घे. कर्म म्हणजे ते कवण अथवा अकर्मा काय लक्षण, ऐसे विचारिता विचक्षण गुंफोनी ठेले. जैसे का कुडे नाणे खऱ्याचे निसारखेपणे, डोळ्याचे ही देखणे संशयी घाली. तैसे नैष्कर्म्यतेचे निभ्रमे, गिव सिजत आहाती कर्मे. जे तुझी सृष्टी मनोधर्मे करू शकती. वांचूनी मूर्खाची गोठी कायसी, एथ मोहलेगा क्रांतदर्शी. म्हणून आता तेच परियेसी सांगेन तुझ. जे ज्ञानी पुरुष असतात ते सुद्धा संभ्रमात पडतात. कर्मयोग त्यांना ठाऊक असतो. तर कर्म कशास म्हणावे, अकर्म म्हणजे काय, त्याची लक्षणे कुठली, त्याचा भ्रम त्यांच्यावर पडतो. मुळात नाणे खोटे असते, परंतु ते हुबेहूब खऱ्या नाण्यासारखे भासते. इतके की जाणकार सुद्धा खोटे नाणे पाहून संभ्रमात पडतात. त्यांच्या मनी नाण्याच्या खरेपणाबद्दल संशय निर्माण होतो. त्याप्रमाणे प्रतिसृष्टी निर्माण करण्याची क्षमता असलेले दिग्गज सुद्धा खूप वेळा अमुक एक कर्म निष्कामच केले आहे या भ्रमात सकाम कर्मांनी ग्रासले जातात. क्रांतिदर्शी विद्वान ज्ञानी पुरुषसुद्धा जिथे घोटाळ्यात पडतात तिथे मूढांची कहाणी मी काय सांगू. कर्म आणि अकर्म यांची नेमकी व्यवस्था काय असते, कर्म कुठले आणि अकर्म कुठले ते आता विस्ताराने सांगतो. तरी कर्म म्हणजे स्वभावे, जेणे विश्वाकारू संभवे. ते सम्यक आधी जाणावे लागे येथ. मग वर्णाश्रमासी उचित, जे विशेष कर्म विहित. तेही ओळखावे निश्चित उपयोगेसी. पाठी जे निषिद्ध म्हणिपे, तेही बुझावे स्वरूपे. येतुलेनी येथ काही न गुंफे आपैसेंची. एरहवी जग हे कर्माधीन, ऐसी याची व्याप्ती गहन. परिते असो आईके चिन्ह प्राप्ताचे गा. ज्या योगे हे विश्व सहजपणे आकारास येते, तो विश्वाकार ते प्रथम जाणून घेणे आवश्यक आहे. त्याला कर्म म्हणतात. त्यानंतर जे आचरणात आणणे आवश्यक आहे तो वर्णाश्रम नीटपणे समजावून घेऊ. त्याप्रमाणे कर्म नीटपणे जाणून घ्यायला हवे. हे एकदा नीट समजले की जी कर्मे वर्णाश्रमानुसार निषिद्ध आहेत ते लक्षात येईल. त्या निषिद्ध कर्मांचे स्वरूप आपण एकदा का जाणले की त्या कर्मात माणूस गुंतत नाही. वास्तविक हे जग कर्माच्या अधीन आहे. या कर्माची व्याप्ती गहन आहे. परंतु सध्या ते बाजूला राहू दे. आता तुला मी ज्यांना ब्रह्मप्राप्ती झाली आहे त्यांची लक्षणे सांगतो. जो सकळ कर्मी वर्तता, देखे आपुली नैष्कर्म्यता. कर्मसंगे निराशता फळाचिया. आणि कर्तव्य ते लागी, जया दुसरे नाही जगी. ऐसिया नैष्कर्म्यता तरी चांगी, बोधला असे. तरी क्रियाकलापू आघवा, आचरतु दिसे बरवा. तरी तो इही चिन्ही जाणावा ज्ञानियागा. जैसा का जळापाशी उभा ठाके, तो जरी आपण पे जळा माझी देखे. तरी तो निभ्रांत ओळखे, म्हणे मी वेगळा आहे. अथवा नावे हनजो रिगे, तो थडियेचे रुख जाता देखे वेगे. तेची साचो कारे जो पाहो लागे, तव रुख म्हणे अचळ. सर्व विहित कर्मे व्यवस्थित पार पाडूनही ज्याच्या लक्षात येते की कर्मे करणारे आपण नाही, आपल्याकडून ही कर्मे करवून घेतली जात आहेत आणि म्हणूनच
जो फलाशेत कधी गुंतून पडत नाही आणि ज्याला कर्माव्यतिरिक्त कशातही कर्तव्य करावे असे वाटत नाही, अशी नैष्कर्म्य अवस्था ज्याला सहज प्राप्त झालेली आहे आणि जो सर्व कर्मे एका निष्ठेने पार पाडत असताना दृष्टोत्पत्तीस दिसतो, तो ज्ञानी पुरुष समजावा. आपण पाण्यात उभे राहिल्यावर आपलेच प्रतिबिंब पाण्यात पडलेले दिसते, तेव्हा आपल्या लक्षात येते की ते प्रतिबिंब म्हणजे मी नव्हे, मी प्रतिबिंबापेक्षा वेगळा आहे. किंवा होडीत बसल्यावर होडी वेगाने जाऊ लागते आणि मग किनाऱ्यावरचे वृक्ष पळताना दिसतात. तो दृष्टीभ्रम असतो, परंतु त्याला कळते की पळणारे वृक्ष नसून होडी पळते आहे आणि वृक्ष अचल आहेत. तैसे सर्व कर्मी असणे, ते पुढे मानून वायाणे, मग आपण या जो जाणे, नैष्कर्म्यो ऐसा. आणि उदो असता चेनी प्रमाणे, जैसे न चलता सूर्याचे चालणे, तैसे नैष्कर्म्यत्व जाणे, कर्मींची असता. तो मनुष्या सारिखा तरी आवडे, परी मनुष्यत्व तया न घडे, जैसे जळी जळा माझी न बुडे, भानुबिंब. तेणे न पाहता विश्व देखिले, न करिता सर्व केले, न भोगिता भोगिले, भोग्य जात. एके चिठाई बैसला, परी सर्वत्र तोच गेला, हे असो विश्व जाहला, अंगे चितो. हे जे नैष्कर्मी पुरुष असतात ते सर्व प्रकारची कर्मे करीत असतात, परंतु त्यांना हे पूर्णपणे ठाऊक असते की हा सारा आभास आहे आणि आपण कर्म करणारे कोण, म्हणजेच कर्मरहित आहोत, हे त्यांच्या लक्षात येते. पूर्वेला सूर्य उगवतो आणि पश्चिमेला मावळतो, हे दृश्यरूप दिसले तरी सत्य काय, तर सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी फिरते आहे. हे ज्याच्या लक्षात येते त्यालाच हे कळते की कर्म करणारा मी नाही. तो नैष्कर्मी पुरुष सर्वसामान्यांप्रमाणे कर्म करीत असला तरी त्याच्या ठिकाणी हे सामान्यत्व नसते, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. सूर्यबिंब पाण्यात प्रतिबिंब झाले तरी सूर्य कधी पाण्यात बुडत नाही. त्याप्रमाणे ह्या नैष्कर्मी माणसाने संपूर्ण विश्व न पाहताही प्रत्यक्षात अनुभवलेले असते. काहीही न करता सर्व कर्मे केलेली असतात. भोगशून्य अवस्था असूनही सर्व काही त्याने भोगलेले असते. एका जागी तो स्थिर असला तरी तो सर्वत्र भ्रमण करून येतो, कारण तो विश्वरूप झालेला असतो. जया पुरुषाचा ठाई, कर्माचा तरी खेदू नाही, परी फळापेक्षा कही संचरेन. आणि हे कर्म मी करीन, अथवा आदरिले सिद्धी नेईन, येणे संकल्पेही जयाचे मन विटाळेना. ज्ञानाग्नीचे निमुखे, जेणे जाळिली कर्मे अशेखे, तो ब्रह्मची मनुष्य वेखे, ओळख तू. ज्या पुरुषांच्या मनात करीत असलेल्या कर्माविषयी कधीही उद्वेग निर्माण होत नाही, की त्यांच्या अंतःकरणात फलाशा चुकूनही प्रवेश करीत नाही, किंबहुना करीत असलेल्या कर्मापासून काही प्राप्ती व्हावी ही अपेक्षाच त्यांच्या मनात डोकावत नाही. इतकेच काय, परंतु कर्म करणारा मी आहे, हे कर्म मीच पूर्ण करेन, अशा प्रकारच्या संकल्पांचा त्यांना कधी स्पर्शसुद्धा होत नाही. ज्या पुरुषाने ज्ञानाग्नी प्रज्वलित करून करीत असलेल्या सर्व कर्मांची आणि कर्मफलाची आहुती देऊन टाकली आहे, तो पुरुष म्हणजे मनुष्यरूपाने ब्रह्म प्रकट झाले आहे असे तू समज. ब्रह्मरूप पावलेले हे पुरुष या चिन्हांनी ओळखावेत. जो शरीरी उदासू, फळभोगी निरासू, नित्यता उल्हासू होऊन असे. जो संतोषाचा गाभारा,
आत्मबोधाची या बोगरा, पुरेन म्हणेची धनुर्धरा आरोगिता. जो पुरुष जगत असलेल्या देहाविषयी पूर्ण उदासीन असतो, फळाविषयी निरीच्छ असतो, जो सदैव आनंदी असतो, ज्याचे अंतःकरण म्हणजे संतोषाचा गाभारा असतो, जो आत्मबोधाची चविष्ट पक्वान्ने चवीने खात राहतो, किंबहुना या आत्मबोधरूपी अन्नाला जो कधी पुरे म्हणत नाही, तो तृप्त आयुष्य जगत राहतो. कैसी अधिकाधिक आवडी, घेत महासुखाची गोडी, सांडोनिया आशा कुरुंडी, अहम भावेंसी. म्हणून अवसरे जे जे पावे, की तेणेची तो सुखावे, जया आपुले आणि परावे, दोन्ही नाही. तो दिठी जे पाहे, ते आपणची होऊन जाये, आईके ते आहे तोची जाहाला. चरणी हन चाले, मुखे जे जे बोले, ऐसे चेष्टा जात ते तुले, आपणची जो. हे असो विश्व पाही, जयासी आपण पे वाचूनी नाही, आता कवणते कर्मकाई, बाधी तयाते. हा मत्सरु जेथ उपजे, ते तुले नुरेची जया दुजे, तो निर्मत्सरु काही म्हणजे बोलवरी. म्हणून सर्वांपरी मुक्तू, तो सकर्मुची कर्म रहितू, सगुण परिगुणातीतू, एथ भ्रांती नाही. अशा या पुरुषाची अहंभावना संपुष्टात आलेली असते. मनात नांदणाऱ्या आशांचे निर्दालन करून, म्हणजेच काय तर अहंकार आणि आशा आकांक्षा त्याने ओवाळून टाकलेल्या असतात. ब्रह्मानंदाचा आस्वाद तो अधिकाधिक सेवन करीत राहतो. मनामध्ये आपपर भाव नसल्यामुळे आणि मनातली द्वैत भावना संपल्यामुळे जे जे सहजगत्या मिळेल त्यानेच हा पुरुष तृप्त होतो. त्याला ज्ञानदृष्टी प्राप्त झाल्यामुळे हा पुरुष जे जे पाहतो ते स्वतःच होऊन जातो आणि जे जे ऐकतो तेच होऊन बसतो. याचा अर्थ असा की पाहणारा तो आणि पाहिलेले दृश्य हे एकरूप होऊन जाते. ऐकलेला प्रत्येक शब्द तोच झालेला असतो. पायांनी चालतो, मुखाने जे बोलतो, अशी प्रत्येक शारीरिक क्रिया त्याच्या हातून घडते. ती क्रिया तो स्वतःच चढून नटला आहे. पार्था, हे सर्व जे काही आहे ते तू क्षणभर बाजूला ठेव. सांगायचा मुद्दा असा की तो आत्म्याच्या साक्षीने जगत असल्यामुळे त्याला आपल्याहून हे विश्व वेगळे वाटत नाही. त्यामुळे तो कर्म करूनही कर्मबंधनाने वेढला जात नाही. द्वैत मनात असले तर मत्सर निर्माण होतो, परंतु प्रत्येक क्षण अद्वैत अवस्थेत जगत असल्यामुळे तो निर्मत्सर अवस्था जगतो. हे सांगायचे कसे? सांगायचा मुद्दा एवढाच की तो कर्म करीत असला तरी तो कर्मरहित अवस्था प्रत्यक्षात अनुभवत असतो. गुणांनी युक्त असूनही तो गुणातीत असतो, यात संशय नाही. तो देहसंगे तरी असे, परी चैतन्या सारिखा दिसे, पाहता परब्रह्माचे निकसे, चोखाळू भला. ऐसाही परी कौतुके, जरी कर्मे करी यज्ञादिके, तरी तिये लया जाती अशेखे, तया चांची ठाई. अकाळींची अभ्रे जैशी, उर्मी वीण आकाशी, हारपती आपैशी, उदयली शांती. तैशी विधिविधान विहिते, जरी आचरे तो समजते, तरी तिये ऐक्य भाव ऐक्याते, पावती चिगा. हा पुरुष देहाने वावरत असतो, परंतु तो केवळ चैतन्य रूपच असतो. प्रकट परब्रह्माच्या कसोटीला ह्या पुरुषाचे जगणे पडताळून पाहिले तर लक्षात येते की हा पुरुष
परब्रह्म एवढाच शुद्ध आहे. परब्रह्म स्वरूप असलेला पुरुष यज्ञादी कर्मे करतो, तरी ती केलेली कर्मे खरे तर त्याच्याच ठिकाणी लय पावतात. आकाशात पांढरी शुभ्र अभ्रे येतात, इतस्तः विखुरतात आणि पुन्हा आकाशातच विरून जातात. त्याप्रमाणे वेदांनी सांगितलेल्या धर्माप्रमाणे ह्या सत्पुरुषाने सर्व नित्य नैमित्तिक आणि यज्ञादी कर्मे केली, तरी ती सर्व कर्मे त्याने परब्रह्मस्वरूप ल्यायल्यामुळे पुन्हा त्याच्याच मूळ रूपात आपोआप लय पावतात. जे हे हवन मी होता, का ये यज्ञी हा भोगता, ऐसी या बुद्धीसी नाही भिन्नता म्हणून या. जे इष्टयज्ञ यजावे, ते हविर्मंत्रादि आघवे, तो देखतसे अविनाश भावे आत्मबुद्धी. म्हणून ब्रह्म तेची कर्म, ऐसे बोधा आले जया सम, तया कर्तव्यते नैष्कर्म्य धनुर्धरा. आता अविवेक कुमारत्वा मुकले, जया विरक्तीचे पाणी ग्रहण जाहले, मग उपासन जिही आणिले योगाग्नीचे. परब्रह्मस्वरूप झालेला हा पुरुष जो असतो, तो करीत असलेल्या यज्ञात ही अमुक एक आहुती देणारा मी किंवा यज्ञदेव हा प्रस्तुत यज्ञाचा भोक्ता, अशा प्रकारचा द्वैतभाव त्याच्या बुद्धीमध्ये नसतो. धर्माने सांगितलेले यज्ञ करताना ही यज्ञ सामग्री, हे हवनादी मंत्र, हे सारे तो आत्म्याच्या साक्षीने अनुभवत असल्यामुळे सर्वत्र ऐक्य बुद्धीने पाहतो. त्यामुळे करीत असलेले प्रत्येक कर्म हेच ब्रह्म हे त्याला कळते आणि त्यामुळे कर्म करूनही निष्कर्म अवस्था तो भोगतो. ज्याचे अविवेकरूपी बालपण संपले, ज्याला विवेकरूपी तारुण्य प्राप्त झाले, ज्याने योगरूपी अग्नीची उपासना स्वीकारली, जे यजनशील अहर्निशी, जिही अविद्या हविली मनेसी, गुरुवाक्य हुताशी हवन केले, तिही योगाग्निकी यजिजे, तो दैव यज्ञ म्हणिजे, जेणे आत्मसुख कामिजे पंडुकुमरा. दैवास्तव देहाचे पाळण, ऐसा निश्चयो परिपूर्ण, जो चिंतीना देह भरण, महायोगी जाण दैवयोगे. आता अवधारी सांगेन आणिक, जे ब्रह्माग्नी साग्निक, तयांते यज्ञेंची यज्ञ देख उपासिजे. जे पुरुष अहोरात्र यज्ञ कार्यात गुंतलेले असतात, ज्यांनी अविद्येची मनासह आहुती दिलेली असते आणि ज्यांनी गुरुवाक्यरूपी यज्ञीय अग्नीमध्ये हवन केलेले असते, पार्था, असे पुरुष योगरूप अग्नीचा यज्ञ करतात. त्याला दैवयज्ञ म्हणतात. त्यावेळी हे पुरुष फक्त आत्मसुखाची मनी कामना धरतात. केवळ दैव अनुकूल म्हणून मनुष्यजन्म लाभला म्हणून प्राप्त झालेल्या देहाचे पालन करायचे, परंतु हे पुरुष देहभावनेत न गुंतता किंवा देहपोषणाची चिंता न करता देवयज्ञाच्या कृपेने ते महायोगी झालेले असतात. पार्था, तुला आता यज्ञाची आराधना करणाऱ्या दुसऱ्या उपासक पुरुषांविषयी सांगतो, ते तू अवधान देऊन ऐक. जे ब्रह्मरूपी अग्नीची दीक्षा घेतलेले अग्निहोत्री असतात, ते यज्ञानेच यज्ञाची उपासना करतात. एक संयमाग्निहोत्री, ते युक्तित्रयाचा मंत्री, यजन करीती पवित्री इंद्रिय द्रव्यी. एका वैराग्य रवी विवळे, तव संयती विहार केले, तेथ अपावृत्त जाहले इंद्रिया नळ.
तीही विरक्तीची ज्वाळा घेतली, तव विकारांची इंधने पळीपली. तेथ आशा धूमे सांडिली, पाचही कुंडे. मग वाक्य विधीची या निरवडी, विषय आहुती उदंडी. हवन केले कुंडी इंद्रियाग्नींचा. ध्यान, धारणा, समाधी यांनी निर्माण होणारा जो संयम, त्या संयमरूप अग्नीमध्ये युक्तित्रय मंत्रांनी म्हणजेच मूलबंध, जालंधरबंध आणि ओढियाणबंध या 3 युक्तींनी युक्त मंत्रांच्या घोषात इंद्रियरूप द्रव्यांच्या योगे हे लोक हवन करतात. काहींच्या बाबतीत वैराग्यरूपी सूर्याचा उदय झाल्यामुळे त्यांनी संयमरूपी अग्निकुंड रचून त्यात इंद्रियरूपी अग्नी प्रकट केला. त्यामधून वैराग्याच्या ज्वाळा धडधडू लागल्या. कामादी जे इंद्रिय भोग्य विकार आहेत त्या लाकडांनी पेट घेतला. त्यातून आशारूप धूर उफाळून वर आला. मग वाक्यरूपी शास्त्रवचनाच्या अनुसरण्याने इंद्रियरूपी अग्नीच्या कुंडांमधून विषयाच्या उदंड आहुती दिल्या, हवन केले. एकी यया परी पार्था, दोष क्षाळिले सर्वथा. आणि की हृदयारणी मंथा, विवेकू केला. तो उपशमे निहटिला, धैर्ये वरी दाटिला. गुरुवाक्ये काढिला, बळकटपणे. ऐसे समरसे मंथन केले, तेथ झडकरी काजा आले. जे उज्जीवन जाहले, ज्ञानाग्नीचे. पहिला रुद्धिसिद्धीचा संभ्रम, तो निवर्तोनी गेला धूम. मग प्रकटला सूक्ष्म, विस्फुल्लिंगो. तया मनाचे मोकळे, तेची पेटवण घातले. जे यमदमी हळुवारले, आई ते होते. काहींनी आपली पातके यज्ञामध्ये नष्ट केली. काहींनी हृदयरूपी अरणीला म्हणजेच काष्ठखांडाला घासून पेटवण्याकरता विवेकाच्या रवीने मंथन केले. ती विवेकरूपी रवी अरणीवर घट्ट धरली, सात्विक धैर्याने दाबली आणि गुरुवचनरूपी दोरीने बळकटपणे ओढली. अगदी समरस होऊन मंथन केले आणि ज्ञानरूप अग्नी प्रज्वलित केला. त्यामुळे काय झाले? ऐहिक सुख हे म्हणजेच वृद्धी आणि दिव्य सामर्थ्य म्हणजेच सिद्धी यांचा मोहधूर होऊन निघून गेला. त्यानंतर ज्ञानाग्नीची ठिणगी प्रकट झाली. यम नियमादी साधनांनी शुष्क झालेले मनरूपी इंधन सहजपणे हाताशी आले होते. ते त्या ज्ञानाग्नीत घातले. तेणे साधुकपणे ज्वाळा समृद्धा. मग वासनांतराचिया सविधा. स्नेहेंसी नानाविधा जाळिलिया. तेथ सोहम मंत्रे दीक्षिती. इंद्रिय कर्मांचिया आहुती. तिये ज्ञानानळी प्रदीप्ती दिधलिया. पाठी प्राणक्रियेचे निसृवे निशी. पूर्णाहुती पडली हुताशी. तेथ अवभृत समरसी सहजे जाहले. मग आत्मबोधींचे सुख. जे संयमाग्नीचे हुतशेष. तोची पुरोडाशु देख घेतला तिही. एक ऐशिया इही यजनी. मुक्त ते जाहले त्रिभुवनी. या यज्ञक्रिया तरी आनानी. परिप्राप्यते एक. ज्ञानाग्नीत घातलेल्या इंधनाने ज्वाळा भडकल्या. त्या ज्वालांमध्ये नाना प्रकारच्या वासनांच्या समिधा, प्रापंचिक आसक्तीचे जणू तूप त्यासहित जाळून टाकल्या. त्यानंतर यज्ञाचे दीक्षित असलेल्या यजमानांनी
ह्या प्रज्वलित ज्ञानाग्नीमध्ये सोहम मंत्राच्या आवर्तनाने इंद्रियांकडून होणाऱ्या सर्व वैषयिक कर्मांच्या आहुती दिल्या. आहुती दिल्यानंतर प्राणक्रियारूपी स्त्रुवा नावाच्या यज्ञपात्रासह अग्नीमध्ये पूर्णाहुती दिली. तेव्हा मी ब्रह्म आहे या ऐक्यबोधाचे अवभृत स्नान सहजच घडले. आत्मज्ञानामुळे लाभणारे चिरंतन सुख ते जणू संयमरूपी यज्ञाग्नीचे अवशिष्ट ती खीर यज्ञदीक्षितांनी प्रसाद म्हणून ग्रहण केली. त्रैलोक्यात अशा प्रकारच्या यज्ञांनी काही जण मुक्त झाले, मोक्षापर्यंत पोहोचले. या सर्व यज्ञक्रिया तुला जरी भिन्न भिन्न वाटल्या तरी त्या सर्वांची फलश्रुती मात्र एकच आहे. एक द्रव्य यज्ञ म्हणिपती, एक तपसामग्रिया निपजती, एक योग यागुही आहाती जे सांगितले. एकी शब्दी शब्दू यजिजे, तो वाग्यज्ञू म्हणिजे. ज्ञाने ज्ञेय गमिजे, तो ज्ञानयज्ञ. हे अर्जुना सकळक वाडे, जे अनुष्ठिता अतिसाकडे. परी जितेंद्रियासी घडे, योग्यता वशे. ते प्रवीण तेथ भले, आणि योग समृद्धी आथिले. म्हणून आपण पातीही केले आत्महवन. पार्था, जे आणखी काही यज्ञ आहेत त्यात एक द्रव्य यज्ञ आहे. काही यज्ञ तपश्चर्येच्या सामग्रीच्या सहाय्याने सिद्ध होतात. योग यज्ञ म्हणून जे तुला मी अगोदर कथन केले ते सिद्ध होतात. काही यज्ञात शब्दांनी शब्दांचे हवन केले जाते, त्याला वाग्यज्ञ म्हणतात. ज्ञानानेच ज्ञेय जाणतात, तो झाला ज्ञानयज्ञ. पार्था, हे यज्ञ खूप कठीण असतात. यांचे अनुष्ठान खूप कष्टप्रद असते. परंतु ज्यांनी आपल्या सर्व इंद्रियांना जिंकले आहे त्यांना हे यज्ञ साधतात. या कामी हे याज्ञिक खूप कुशल असतात, कारण ते योग समृद्ध असतात. स्वतःच्या ठिकाणी स्वतःचे हवन ते करतात. म्हणजे काय तर आत्मरूपामध्ये जीव बुद्धीने हवन करतात. मग अपानाग्नीचा मुखी, प्राणद्रव्ये देखी. हवन केले एकी, अभ्यास योगे. एक अपानुप्राणी अर्पिती, एक दोहिन तेही निरुंधिती. ते प्राणायामी म्हणिपती, पंडुकुमरा. काही अभ्यासयोगी पुरुष जे असतात ते अपानाग्नीच्या मुखात प्राणरूप द्रव्याचे हवन करतात. काही योगी पुरुष अपान प्राणाच्या ठिकाणी अर्पण करतात. काही योगी पुरुष प्राण आणि अपान या दोहोंचा निरोध करतात. त्यांना प्राणायामी म्हणून संबोधले जाते. एक वज्रयोग क्रमे, सर्वाहार संयमे. प्राणी प्राणु संभ्रमे, हवन करीती. ऐसे मोक्ष काम सकळ, समस्त हे यजनशील. जिही यज्ञद्वारा मनोमळ, क्षाळण केले. जया अविद्या जात जाळिता, जे उरले निज स्वभावता. जेथ अग्निहानी होता, उरेचिना. जेथ यजतयाचा काम पुरे, यज्ञींचे विधान सरे. मागुते जेथूनी ओसरे, क्रिया जात. विचार जेथन रिगे, हेतु जेथन निगे. जे द्वैत दोष संगे, सिंपेचिना. कोणी हठयोगाच्या मार्गाने प्राणांच्या ठिकाणी प्राणाची आहुती प्रयत्नपूर्वक देतात. ह्या योगी पुरुषांच्या ठायी मोक्षाची इच्छा असते. म्हणून हे योगी पुरुष यज्ञशील असतात. यज्ञाच्या सहाय्यानेच ते पापांचे क्षालन करतात.
या हठयोगी पुरुषांनी अविद्येचे यज्ञात दहन केल्यामुळे, अविद्या जाळून टाकल्यामुळे फक्त आत्मतत्व शिल्लक राहते. त्यामुळे यज्ञातला अग्नी आणि हवन करणारा यजमान हे द्वैत शिल्लकच राहत नाही. यज्ञ करणाऱ्या योगी पुरुषांची कामना संपुष्टात येते. यज्ञातील सर्व विधिविधान संपते आणि यज्ञक्रिया माघारी वळतात. जिथे विचार संपतात, तर्क उरत नाहीत आणि द्वैत संपुष्टात येते. ऐसे अनादिसिद्ध चोखट जे ज्ञान यज्ञा वशिष्ठ, ते सेविती ब्रह्मनिष्ठ ब्रह्माहम मंत्रे. ऐसे शेषामृते धाले की अमर्त्य भावा आले, म्हणून ब्रह्म ते जहाले अनायासे. येरा विरक्ती माळन घालीची, जया संयमाग्नीची सेवान घडेची. जे योग या गुण करीतीची, जन्मले सांते. जयांचे ऐहिक धड नाही, तयांचे परत्र पुससी काई. म्हणून सांगो का वाई, पंडुकुमरा. असे हे अनादिसिद्ध, शुद्ध आणि ज्ञानस्वरूप यज्ञीय अवशेष जे असतात, त्याचे मी ब्रह्म आहे या भावनेने जे सेवन करतात, यज्ञातले ज्ञानरूपी अमृताचे, शेष राहिलेल्या या प्रसादाचे मोठ्या आनंदाने ग्रहण करतात, ते अमर्त्य होतात, सहजपणे ब्रह्मरूप पावतात. एवढा भाग्यवान नरजन्म लाभल्यावरही जे योगयज्ञाचे अनुष्ठान करीत नाहीत, ज्यांच्या हातून संयमरूपी अग्नीची पूजा अर्चा घडतच नाही, जे योगयागाकडे वळतच नाहीत, त्यांना विरक्तीरूपी वधू कधी माळ घालत नाही. पंडुपुत्रा, ज्यांचे ऐहिक आयुष्य धड नाही, ज्यांच्या हातून यज्ञया घडत नाहीत, त्यांनी परलोकाची चौकशी कशाला करायची? ही गोष्टच राहू दे म्हणजे झाले. ऐसे बहुती परी अनेग, जे सांगितले तुझका याग. ते विस्तारुनी वेदेंची चांग, म्हणितले आहाती. परितेणे विस्तारे काय करावे, हेची कर्मसिद्ध जाणावे. ये तुलेनी कर्मबंधू स्वभावे, पावेल ना. पार्था, आतापर्यंत मी तुला अनेक प्रकारचे यज्ञ सांगितले. वेदांनी यासंबंधी विस्ताराने वर्णन केलेले आहे. हे यज्ञ प्रत्येकाने करणे इष्ट आहे असा अभिप्राय वेदांनी दिला आहे. आपल्याला या विस्ताराशी खरे तर संबंध नाही. तू फक्त एक लक्षात ठेव की हे सर्व यज्ञ कर्माने सिद्ध होतात आणि याचे ज्ञान एकदा का झाले की कर्मबंधनातून आपली सहजगत्या मुक्तता होते. आपण करीत असलेले कर्म मग बंधनकारक होत नाही. अर्जुना, वेदजयांचे मूळ, जे क्रिया विशेषे स्थूळ. जया निव्हाळीयेचे फळ, स्वर्ग सुख. ते द्रव्यादियागुकीर होती, परिज्ञान यज्ञाची सरीन पवती. जैशी तारा तेज संपत्ती, दिनकरा पाशी. देखे परमात्म सुख निधान, साधावया योगी जन. जेन विसंबिती अंजन, उन्मेष नेत्री. जे धावतया कर्माची लाणी, नैष्कर्म्य बोधाची खाणी. जे भुकेलिया धणी, साधनाची. जेथ प्रवृत्ती पांगुळ जाहली, तर्काची दिठी गेली. जेणे इंद्रिये विसरली, विषय संगू. मनाचे मनपण गेले, जेथ बोलाचे बोलपण ठेले. जया माझी सापडले,
ज्ञेय दिसे. जेथ वैराग्याचा पांगु फिटे, विवेकाचाही सोस तुटे, जेथ न पाहता सहज भेटे, आपण पे. अर्जुना, सर्व यज्ञांचे मूळ वेद आहेत. या वेदप्रणीत यज्ञांमध्ये क्रियाकर्मांनाच विशेष महत्त्व दिले गेले आहे. या वेदप्रणीत यज्ञांची फलश्रुती काय, तर केवळ स्वर्गसुखे. हे खरोखरच द्रव्ययाग म्हणायचे. परंतु या कुठल्याही यज्ञाची तुलना ज्ञानयज्ञाशी होणार नाही. कसे ते तुला उदाहरण देऊन सांगतो. सूर्य तेजाची तुलना कुठल्याही तारकांच्या प्रकाशाशी कधीतरी होईल का? परमात्म सुखाच्या प्राप्तीसाठी योगी पुरुष आपल्या प्रतिभा आणि प्रज्ञेच्या नेत्रांमध्ये ज्ञानांजन घालायला कधी विसरत नाहीत. असे हे ज्ञान प्राप्त होण्यासाठी साधक धडपडत असतात. हीच त्यांच्या कर्माची परिसीमा असते. त्यांचे कर्म म्हणजे निष्काम वृत्तीची ज्ञानाची खाण असते. त्यासाठी हे ज्ञानी योगीजन भुकेले असतात. हे ज्ञान प्राप्त होण्यासाठी जी साधने लागतात ती मिळवणे हीच त्यांच्या भुकेची तृप्ती असते. फळासाठी कर्म करणे ही त्यांची वृत्ती नसते. किंबहुना सर्वसाधारण लोकांपाशी कर्मभोग ही जी प्रवृत्ती नांदत असते त्या संदर्भात या ज्ञानयोगी जनांची प्रवृत्ती पूर्णपणे पांगळी झालेली असते. इतकेच काय, परंतु त्यांच्या इंद्रियांना विषय वासनेचा चुकूनही संग लागत नाही. विषय संग त्यांना कायमसाठी सोडून गेलेला असतो. अशा श्रेष्ठ दर्जाच्या योगी पुरुषांच्या मनाचे मन पण संपुष्टात आलेले असते. शब्दांचे बोलणे खुंटलेले असते. त्यांना परब्रह्म गवसलेले असते. विरक्तीची कामना पूर्ण झालेली असते. विवेकाची हाव संपलेली असते. परब्रह्माचा शोध न घेताही ते परब्रह्म या योगी पुरुषांना अविचतपणे गवसते. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेंशी. ते ज्ञानाचा कुरुठा, तेथ सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी. तरी तनुमनु जीवे, चरणासी लागावे, आणि अगर्वता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले, तेही सांगती पुसले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पानये. हे श्रेष्ठ प्रतीचे ज्ञान लाभावे, श्रेष्ठ प्रतीचे हे ज्ञान लाभावे अशी तुझ्या मनी इच्छा बळावली असेल तर पार्था, तू संत पुरुषांची मनोभावे उपासना करावी, त्यांची मनपूर्वक सेवा करावी. संत पुरुष हे ज्ञानाचे वसतिस्थान असतात. या संत पुरुषांच्या हृदयात ज्ञान निवास करून असते. अशा या संत पुरुषांची मनोभावे सेवा हा त्या घरचा उंबरठा. तू सेवा करून त्या साधू पुरुषांना आपलेसे करून घे. तू तन मन प्राण त्यांना अर्पण केलेस, त्यांच्याच उपासनेत दंग झालास आणि त्यांच्या चरणी लीन होऊन गर्वरहित अवस्थेत सेवा केलीस, तर हे साधू पुरुष आपल्या मनातले सर्व काही समजून घेऊन आपल्याला ज्ञान अर्पण करतील. आपण जे विचारू ते सांगतील. ते आपण एकदा का नीट समजून घेतले की मनातले संकल्प संपतील. विकल्प कधी उफाळून उठणार नाहीत. जयाचेनी वाक्य उजिवडे, जाहले चित्त निधडे, ब्रह्माचे निपाडे निशंक होय. ते वेळी आपण पेया सहिते, इये अशेषेही भूते, माझा स्वरूपी अखंडिते
देखसी तू. ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल, तै मोहांधकारू जाईल. जय गुरुकृपा होईल पार्थागा. संत पुरुषांच्या मुखातून उपदेशाचा ज्ञानमय प्रकाश प्रकट होतो. त्या प्रकाशाने आपले मन निर्भय तर होतेच, परंतु आपले चित्त निसंशय ब्रह्माच्या बरोबरीचे होते. त्यावेळी तू स्वतः सहित सर्वच जीवसृष्टी माझ्याच स्वरूपामध्ये आहे हे निश्चितपणे पाहशील. हे पार्था, एकदा का गुरुकृपा झाली की त्या क्षणी मोहाचा अंधकार नष्ट होईल. ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पसरेल. तुला अद्वैतानंद प्राप्त होईल. जरी कल्मशांचा आगरू, तू भ्रांतीचा सागरू. व्यामोहाचा डोंगरू, होऊनी अससी. तरी ज्ञानशक्तीचे निपाडे, हे आघवेची गा थोकडे. ऐसे सामर्थ्य असे चोखडे, ज्ञानी ये. देखे विश्वभ्रमा ऐसा, जो अमूर्ताचा कडवसा. तो जयाचिया प्रकाशा, पुरेचिना. तया कायसे हे मनोमळू, हे बोलताची अति किडाळू. नाही येणे पाडे ढिसाळू, दुजे जगी. पार्था, तू जरी पातकांचा अक्षम्य पापांचा आगर असलास, भ्रमाचा सागर असलास आणि मोहाचा डोंगर असलास, तरी तुला सांगतो की सद्गुरु कृपेचा ज्ञानप्रकाश जो तुझ्या भोवती पसरेल, त्या ज्ञान सामर्थ्याच्या बळापुढे हे सर्व क्षुल्लकच ठरते. परब्रह्म निराकार आहे, परंतु प्रकट विश्व मात्र भासमय आहे. हे प्रकट विश्व त्या निराकार अमूर्त ब्रह्माची पडछाया आहे. ती ह्या ज्ञानापुढे अपुरी पडते. अशा ह्या विश्वज्ञानापुढे मनाचे दोष कसले घेऊन बसलास? ही तुलनाच खरे तर व्यर्थ आहे. या जगात ज्ञाना एवढे संपन्न आणि श्रेष्ठ काहीही नाही. सांगे भुवनत्रयाची काजळी, जे गगना माझी उधवली. तिये प्रळयींचे वाहटुळी, काय अभ्रपुरे. की पवनाचे निकोपे, पाणी यांची जो पळिपे. तो प्रळया नळू दडपे, तृणे काष्ठे काई. एकदा का विश्वप्रलयाला सुरुवात झाली की या प्रलयकालीन वावटळीमुळे त्रिभुवनाची राख आकाशभर उधळली जाते. अशा त्या प्रलयकालीन वावटळीत 4-2 मेघ ब्रह्मांड व्यापणाऱ्या आकाशापुढे कधीतरी टिकतील का? किंवा वायूच्या क्षोभामुळे प्रलयाग्नी केवळ पाण्याने पेटून उठतो. त्यापुढे गवत आणि लाकडांचे काय घेऊन बसलास? ह्या गवताच्या काड्या पेटलेला प्रलयाग्नी रोखू शकतील काय? म्हणून असो हे न घडे, ते विचारितांची असंगडे. पुढती ज्ञानाचे निपाडे, पवित्र न दिसे. एथ ज्ञान हे उत्तम होये, आणि कही एक तैसे के आहे. जैसे चैतन्य का नोहे, दुसरे गा. या महातेजाचे निकसे, जरी चोखाळू प्रतिबिंब दिसे. का गिवसिले गिवसे आकाश है, ना तरी पृथ्वीचे निपाडे. कांटाळे जरी जोडे, तरी उपमा ज्ञानी घडे पंडुकुमारा. म्हणून बहुती परी पाहता, पुढत पुढती निर्धारिता. हे ज्ञानाची पवित्रता, ज्ञानींची आथी. पार्था, आता हे असो, जे केवळ विचार करू जाता लक्षात येते की ज्ञान सामर्थ्यापुढे सर्व काही फिके पडते.
ज्ञानाशिवाय दुसऱ्या कशाचाही विचार करणे केवळ अशक्य आहे. कितीही चिंतन केले, विचार केला तरी एक शाश्वत सत्य शिल्लकच राहते की ज्ञानासारखे पवित्र या विश्वात दुसरे काहीही नाही. याचा सहज सोपा अर्थ असा की ज्ञानच केवळ सर्वश्रेष्ठ आहे, त्याहून दुसरे काहीही श्रेष्ठ नाही. भगवंत चैतन्यासारखे दुसरे चैतन्य या विश्वात नाही. दृष्टांताच्या भाषेत माझे विचार अधिक स्पष्ट करतो. सूर्याच्या तेजस्वी कसोटीला दुसरे बिंब जर सापडले किंवा वरल्या महदाकाशाला आलिंगन देता आले किंवा या पृथ्वीचे वजन करता येईल असा तराजू सापडला तर ज्ञानाला दुसरी उपमा देता येईल. म्हणून तुला कळकळीने सांगतो की पुष्कळ विचार केल्यावर लक्षात येते की ज्ञानाला ज्ञानाचीच उपमा देता येईल. जैसी अमृताची चवी निवडिजे तरी अमृताची सारिखी म्हणिजे, तैसे ज्ञान हे उपमिजे ज्ञानेंसींची. आता यावरी जे बोलणे ते वायांची वेळू फेडणे, तव सांचची जी हे पार्थू म्हणे जे बोलत असा. परितेंची ज्ञान केवी जाणावे, ऐसे अर्जुने जम पुसावे, तव ते मनोगत देवे जाणितले. मग म्हणतसे किरीटी, आता चित्त देई ये गोठी, सांगेन ज्ञानाची ये भेटी, उपावो तुझ. पार्था, तुला मी एक सांगतो की अमृताची चव कशी असते असे जर कोणी विचारले तर त्याला अमृत चवीचीच उपमा द्यावी लागते. तशी ज्ञानाला उपमा ज्ञानाचीच. त्याशिवाय काही चरहाट लावणे म्हणजे वेळ वाया घालवणे आहे. तेव्हा अर्जुन भगवंताला म्हणाला की देवा, तुम्ही अगदी बरोबर सांगत आहात. अर्जुनाच्या मनात विचार आला की भगवंताला विचारावे हे ज्ञान कसे जाणावे, आणि भगवंताने अर्जुनाच्या मनातले हे भाव ओळखले. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, पार्था, माझ्या बोलण्याकडे तू लक्ष केंद्रित कर. ज्ञानप्राप्तीचा तुला आता मी उपाय सांगतो. तरी आत्मसुखाचिया घोडिया, विटे जो का सकळ विषया, जयाचा ठाई इंद्रिया मानू नाही. जो मनासी चाडन सांगे, जो प्रकृतीचे केले नेघे, जो श्रद्धेचे निसंभोगे, सुखिया जाहला. तया तेंची गिवसित, हे ज्ञान पावे निश्चित, जया माझी अचुंबित शांती असे. ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे, आणि शांतीचा अंकुर फुटे. मग विस्तार बहुप्रकटे आत्मबोधाचा. मग जेऊती वास पाहिजे, तेऊती शांतीची देखिजे, तेथ अपारा पारू नेणिजे निर्धारिता. ऐसा हा उत्तरोत्तरू ज्ञान बीजाचा विस्तारू, सांगता असे अपारू परी असो आता. एकदा का ज्ञानमय आत्म्याची जाणीव झाली, आत्मसुखाची गोडी कळली की साधक सर्व प्रकारच्या विषय वासनांना विटतो, आणि त्यामुळे विषय सुखाचा आनंद लुटणारी सर्व इंद्रिये जी असतात त्यांना कुठल्याही प्रकारचा मान मिळत नाही. असा हा ज्ञानी पुरुष मनात निर्माण होणाऱ्या आवडीकडे लक्षच देत नाही की प्रकृतीकडून जे काही कर्म केले जाते त्याच्या स्वाधीन तो कधी होत नाही, कारण तो अतीव श्रद्धेच्या ज्ञानबळावर सुखी झालेला असतो. निष्कलंक शांती अशा श्रद्धेय ज्ञानी पुरुषाचा शोध घेत त्याच्या हृदयात नांदू लागते. असे हे शुद्ध ज्ञान त्याच्या हृदयात सहजगत्या रुजते. त्या असीम ज्ञानाला शांतीचे अंकुर फुटतात.
आत्मबोधाचा त्याच्या ठायी विस्तार होतो. या अवस्थेला ज्ञानी पुरुष पोहोचला की जिथे त्याची नजर जाईल तिथे त्याला शांतीचा अनुभव मिळतो. त्या शांतीला ऐल तीर आणि पैल तीर दोन्ही नसतात, एवढी ती विस्तृत पसरलेली असते. पार्था, असा हा उत्तरोत्तर वाढत जाणारा ज्ञानबीजाचा विस्तार आहे. तो सांगावा तेवढा प्रचंड आहे. पण ते आता असो. ऐके जया प्राणियाचा ठाई, या ज्ञानाची आवडी नाही. तयाचे जियाले म्हणू कोई, वरी मरण सांग. शून्य जैसे ग्रह, का चैतन्य वीण देह. तैसे जीवित ते सम्मोह, ज्ञानहीना. अथवा ज्ञान कीर आपुनोहे, परी ते चाड एकी जरी वाहे. तरी तेथ जिव्हाळा काही आहे, प्राप्तीचा भय. वाचून ज्ञानाची गोठी कायसी, परी ते आस्थाहीन धरी मानसी. तरी तो संशयरूप हुताशी, पडिला जाण. ज्या माणसापाशी शुद्ध ज्ञान प्राप्त व्हावे ही इच्छा नाही आणि त्याविषयी रुचीसुद्धा नाही, त्याच्या जगण्याला काही अर्थ नाही. ज्या घरात प्राणीमात्रांचा, माणसांचा अजिबात वावर नाही, असे एखादे ओसाड निर्जन घर असावे किंवा प्राण गेलेले अचेतन शरीर समोर पडलेले असावे, त्याप्रमाणे ज्ञानहीनांचे विवेकशून्य जीवन असते. समजा एखाद्या दुर्दैवी जीवाला ज्ञान आत्मसात करायची बुद्धीच झालेली नाही, परंतु अशा अज्ञानी जीवाने ज्ञान प्राप्त करून घेण्याची नुसती इच्छा जरी बाळगली तरी ज्ञान प्राप्त होण्याची आशा निर्माण होईल. तशी आशा आपल्या मनी निदान बाळगता येईल. एरवी विचार करता ज्ञानाची गोष्ट तर सोडाच, परंतु ज्ञानाविषयी मनी अजिबात आस्थाच नसेल तर तो माणूस संशयाच्या अग्नीत पोळल्याशिवाय राहणार नाही. जे अमृतही परिनावडे, ऐसे सावियाची अरोचकू जई पडे. तै मरण आले असे पुढे, जाणो एकी. तैसा विषय सुखे रंजे, जो ज्ञाने सिंची माजे. तो संशये अंगीकारिजे, एथ भ्रांती नाही. मग संशयी जरी पडला, तरी निभ्रांत जाणे नासला. तो ऐहिक परत्रा मुकला, सुखासिगा. जया काळ ज्वरू आंगी बाणे, तो शीतोष्णे जैशी नेणे. आगी आणि चांदिणे, सरिसेंची मानी. तैसे साच आणि लटिके, विरुद्ध आणि निके. संशयी तो नोळखे, हिताहित. ज्या क्षणी अमृत प्राशनाविषयी अघोडी निर्माण होते, अमृत नकोसे वाटू लागते, त्या क्षणी माणसाचे मरण दरवाजात येऊन उभे राहिले आहे असे तू समज. तसा विषय सुखाचा एखादा क्षण लाभला तरी त्यात जो पुरुष रंगून जातो किंवा अल्पशा ज्ञानाने माजतो, तो संशयाच्या भोवऱ्यात सापडला असे समजावे. एकदा का माणूस संशयाने संपूर्ण ग्रासला की त्याचा सर्वनाश झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे तो पृथ्वीवरील ऐहिक सुखाला तर मुक्तोच, परंतु पारलौकिक सुखांना निश्चितपणे आचवतो. जो विषमज्वराने फणफणला आहे त्याला शीत आणि उष्ण हे ओळखत नाही. इतकेच काय, परंतु तो अग्नी आणि चांदणे सारखेच मानू लागतो. तसा संशयाने पछाडलेला आत्मा
खरे आणि खोटे, अनुकूल आणि प्रतिकूल, हित आणि अहित काहीच ओळखेनासा होतो. हा रात्री दिवस पाही, जैसा जात्यंधा ठाऊवा नाही, तैसे संशयी असता काही मना नये. म्हणून संशया होनी थोर, आणिक नाही पाप घोर, हा विनाशाची वागुर प्राणियासी. येणे कारणे तुवा त्यजावा, आधी हाची एकु जिणावा, जो ज्ञानाचिया अभावा माझी असे. जय अज्ञानाचे गडद पडे, तै हा बहुवस मनी वाढे, म्हणून सर्वथा मार्ग मोडे विश्वासाचा. हृदयी हाची न समाये, बुद्धी ते गिवसूनी ठाये, तेथ संशयात्मक होये लोकत्रय. जो जन्मांध असतो त्याला रात्र आणि दिवस यातला भेद जाणवत नाही. त्याप्रमाणे संशयग्रस्त माणसाला काहीही सत्य सांगितले तरी त्याच्या मनाला पटत नाही. म्हणून तुला सांगतो की संशयासारखे दुसरे मोठे पाप या विश्वात नाही. हा संशय म्हणजे प्राणहरण करणारे जणू जाळेच बघ. पार्था, तू प्रथम मनातल्या संशयाचा सर्वस्वाने त्याग कर. किंबहुना मी म्हणेन की ह्या संशयावर तू प्रथम विजय मिळवावास. तुला सांगतो, ज्ञानाचा अभाव म्हणजे मनी वास्तव्य करून असलेला संशयच. जेव्हा अज्ञानाच्या गाढ अंधकाराला पूर येतो तेव्हा मनातला संशय वेगाने वाढू लागतो. त्यामुळे काय होते तर श्रद्धेचा मार्ग खुंटतो. आपल्या मनात संशय मावेनासा होतो. हा संशय बुद्धीला ग्रासून टाकतो, इतका की अवघे त्रैलोक्य संशयाने वेढले जाते. ऐसा जरी थोरावे, तरी उपाये एके आंगवे, जरी हाती होय बरवे ज्ञान खडक, तरी तेणे ज्ञानशस्त्रे तिखटे, निखळू हा निवटे, मग निशेष खता फिटे मानसींचा. हा मनातला संशय कितीही प्रबळ झाला तरी त्याला एका उपायाने कह्यात आणता येते. त्यासाठी हातात मात्र ज्ञान खडग हवे. तीक्ष्ण अशा या ज्ञान खडगाने मनातला प्रबळ झालेला संशय पूर्णपणे नष्ट होतो. मनातला मायेचा मळ संपूर्णपणे नाहीसा होतो. मन लख्ख होते. या कारणे पार्था, उठी वेगी वरवता, नाश करोनी हृदयस्था संशयासी. ऐसे सर्वज्ञाचा बापू, जो कृष्ण ज्ञान दीपू, तो म्हणतसे सकृपू ऐके राया. तवया पूर्वापर बोलाचा, विचारून कुमर पंडूचा, कैसा प्रश्नहन अवसरींचा करिता होईल. ते कथेची संगती, भावाची संपत्ती, रसाची उन्नती म्हणिपेल पुढा. पार्था, म्हणून तुला सांगतो, हृदयात दडलेल्या संशयाचा नाश करून त्वरेने युद्धाला सज्ज हो. श्रोते हो, संजय धृतराष्ट्राला म्हणाला की, राजन, तू लक्षपूर्वक ऐक. ज्ञानरूपी दिवा ज्याच्या अस्तित्वाने उजळून निघालेला आहे, असा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला की, हृदयातला संशय प्रथम निपटून टाक. भगवान श्रीकृष्णाचे अगोदरचे आणि आताचे उपदेशाने भरलेले कृपेचे बोलणे ऐकून भक्तश्रेष्ठ अर्जुन कसे प्रश्न विचारेल, समयाला धरून मनातल्या सर्व शंकांचे कसे निरसन करून घेईल,
ते तू आता ऐक. ही भगवंत कृपेची कथा, सद्भावाची जणू संपत्ती, रसाने ओथंबलेली सर्वश्रेष्ठ कहाणी यापुढे मी तुला सांगत जाईन, तेवढी तू ग्रहण कर. जयाचिया बर्वेपणी की जे आठा रसांची ओवाळणी, सज्जनाचिये आयणी विसावा जगे. तो शांतुचे अभिनवेल ते परियसा मराठे बोल, जे समुद्राहून सखोल अर्थ भरित. जैसे बिंब तरी बचके एवढे, परिप्रकाशा त्रैलोक्य थोकडे, शब्दाची व्याप्ती तेणे पाडे अनुभवावी. ना तरी कामितयाचिया इच्छा, फळे कल्पवृक्ष जैसा, बोलू व्यापकु होय तैसा, तरी अवधान द्यावे. हे असो काय म्हणावे, सर्वज्ञ जाणती स्वभावे, तरी निके चित्त द्यावे, हे विनंती माझी. अपूर्व शांतीचे माहेरघर असलेल्या ज्ञानदेवांनी श्रोत्यांशी संवाद साधताना शांत रसाचे महत्त्व आणि श्रेष्ठपण सांगायला सुरुवात केली. ज्ञानदेव म्हणाले, श्रोते हो, नवरसामधील शांत रसाचे कौतुक मी काय करू. उरलेल्या 8 रसांनी आपले सर्वस्व ओवाळून टाकावे असा हा शांत रस. हा सज्जनांच्या बुद्धीचा जणू विसावा आहे. असा हा अपूर्व शांत रस आता प्रकट होईल. शांत रसात चिंब भिजलेले, समुद्राहून खोल असा अर्थ व्यक्त करणारे मराठी बोल आता शांतपणे ऐका. श्रोते हो, आकाशातले सूर्यबिंब दिसायला बचक्या एवढे, परंतु त्याचा प्रकाश मात्र त्रैलोक्यभर पसरतो. माझ्या मुखातून जे शब्द आता प्रकट होतील त्यांचे व्यापकपण या बचक्या एवढ्या सूर्यबिंबासारखे विश्वव्यापी होतील. श्रोते हो, त्याचा अनुभव तुम्ही घ्या, ही विनंती तुम्हाला मी करतो. कल्पवृक्षाखाली बसले की मनातल्या सर्व इच्छा जशा पूर्ण होतात, याचक जे मागेल ते कल्पवृक्ष देतो, त्याप्रमाणे हे मराठी बोल तुमचे अवघे शब्दविश्व व्यापून टाकणारे आहेत. एवढे तुम्ही जरा लक्षात घ्या आणि कृपा करून या गीता भाष्याकडे अवधान द्या. चित्त एकाग्र करा. परंतु हे सारे मी तुम्हाला बोलून कशाला दाखवायला हवे. तुम्ही श्रोते सर्वज्ञ आहात. तुम्हाला सर्व काही ठाऊक आहे. केवळ चित्त एकाग्र करून ऐका, एवढीच मी आपल्याला हात जोडून विनंती करतो. जेथ साहित्य आणि शांती, हे रेखा दिसे बोलती, जैसी लावण्य गुण कुळवती आणि पतिव्रता. आधीची साखर आवडे आणि तेच जरी ओखदी जोडे, तरी सेवा विना का कोडे नावा नावा. सहजे मलया निळू मंद सुगंधू, तया अमृताचा होय स्वादू, आणि तेथेची जोडे नादू. जरी दैवगत्या तरी स्पर्शे सर्वांग निववी, स्वादे जिव्हे ते नाचवी, ते विंची काना करवी, म्हणवी बापू माझा. श्रोते हो, मी जे काही सांगतो आहे ते तुम्ही जरा समजून घ्या. अतिशय सुंदर आणि लावण्य संपन्न एखादी स्त्री असावी आणि ती पतिनिष्ठ असावी, त्याप्रमाणे वाङ्मयीन गुणवत्ता आणि शांतीपूर्ण आध्यात्मिक ताकद मी प्रकट करीत असलेल्या ह्या शब्दात असेल. आधीच साखर गोड आणि म्हणून ती सर्वांना आवडते. ती जर कडू औषधात मिसळून दिली तर ते औषध आपण संतोषाने का सेवन करू नये. मलयगिरीवरून येणारी वाऱ्याची मंद झुळूक, तिला जर सुगंधाने लपेटले
आणि त्या वाऱ्याला अमृताची चव लाभली आणि दैववशात त्या वाऱ्याला नादमय स्वर लाभले, तर हा वारा केवळ स्पर्शाने आपले सर्वांग निववेल, चवीने रसनेला आनंद देईल आणि कर्णेंद्रियांकरवी म्हणू लागेल की वाह वाह, काय हा अवर्णनीय आनंद आहे. तैसे कथेचे ये ऐकणे, एक श्रावणासी होय पारणे, आणि संसार दुःख मूळवणे, विकृती विणे. जरी मंत्रेंची वैरी मरे, तरी वायाची का बांधावी कटारे. रोग जाय दुधे साखरे, तरी निंब का पियावा. तैसा मनाचा मारून करिता, आणि इंद्रिया दुःख न देता. एथ मोक्ष असे आयता, श्रवणाची माझी. म्हणून आथिलिया आराणुका, गीतार्थु हा निका. ज्ञानदेवो म्हणे आईका, निवृत्तीदासू. श्रोते हो, मी कथन करीत असलेल्या या गीता कथेचे तुम्ही श्रवण केलेत तर मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की तुमच्या श्रवणेंद्रियांचे पारणे फिटेल. दुसरे असे की प्रापंचिक दुःखांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल. जर केवळ मंत्रोच्चाराने म्हणजे केवळ स्नेहाने शत्रूला जिंकता येत असेल तर कमरेला कट्यार कशाला बांधायची. दूध साखरेच्या सेवनाने जर रोग समूळ नष्ट होत असेल तर कडुनिंबाचा रस कशाला प्यायचा. श्रोते हो, त्याप्रमाणे मनाला अजिबात क्लेश न देता, इंद्रियांचा छळ न करता, केवळ या गीता कथनाने तुम्हाला मोक्षाचा लाभ मिळेल. श्री निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणूनच तुम्हाला सांगतात की श्रोते हो, तुमच्या भाग्याने हा गीतार्थ तुम्हाला सामोरा आलेला आहे. जरा अवधान देऊन ऐका, ही नम्र विनंती. सार्थ श्री ज्ञानेश्वरी, 4था अध्याय समाप्त.